अमरावतीत बच्चू कडूंची प्रचार रॅली, जिल्हा क्रीडा मैदानावरील प्रचार रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग। सभेतून बच्चू कडू राणांना उत्तर देणार। नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात जाहीर सभा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आज होणाऱ्या सभेची ऐन वेळेला आमची परवानगी नाकारली, गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, सभेची परवानगी नाकारल्यानं बच्चू कडूंचा शहांवर निशाणा। हनुमान जयंतीला हजारो रुपये देत लोकांना जमवलं, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांकडून जाहिरात, भाजपची संस्कृती ही रवी राणांनी बिघडवली, बच्चू कडूंचे रवी राणांवर गंभीर आरोप। बच्चू कडू उद्धव ठाकरेंची बी टीम, नवनीत राणांना पाडण्यासाठी कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली, रवी राणा यांनी बच्चू कडूंवर टीका। निवडणुकीच्या काळात प्रशासनानं पारदर्शकपणे वागावं, प्रशासकीय यंत्रणेने कुणाच्याही बाजूने राहू नये, राणा आणि बच्चू कडू मधील वादावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पराभव समोर दिसत असल्यानं बच्चू कडूंची नौटंकी, बच्चू कडूंसारख्या नेत्याला अशी नौटंकी शोभत नाही, प्रसाद लाड यांची बच्चू कडूंवर टीका। निवडणूक आयोग भाजपच्या हातचं बाहुलं, निवडणूक आयोगाच्या दादागिरीवर जनता आवाज उठवेल, अमरावतीत कडू राणांच्या सभास्थळावर आव्हाडांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी आयोगाची स्थापना करणार, शेतकऱ्यांना फक्त एकदा नव्हे तर अनेकदा कर्जमाफी देणार, अमरावतीच्या सभेत राहुल गांधींची घोषणा। मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, मोदींचं नाणं आता महाराष्ट्रात चालत नाही, शेतकरीही मोदी सरकार विरोधात पेटून उठलाय, ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, मोदींनी सामान्यांची महागाईतून सुटका केली नाही, शरद पवारांची मोदींवर टीका, तर सभेत शरद पवारांनी मोदींचं 2014 मधलंही भाषण ऐकवलं। मोदींचा सर्व कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू, भाजप सरकारमुळे सामान्यांच्या अधिकारांवर संकट येण्याची शक्यता, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। 4 जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, तर लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व राज्यातून संपेल, संजय राऊतांचं वक्तव्य। माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचं बलिदान दिलं, मंगळसूत्राच्या मुद्द्यावर प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींवर टीका, तर इंदिरा गांधींनी देशासाठी स्वतःचं सोनं दिल्याची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, त्यांचं मानसिक संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे, त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतो, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका।